सिद्धगंधर्व यक्षाद्यै रसूरैरम रैरपि सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी. दुर्गा मातेची 9वी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री होय. ही देवी सर्व प्रकारची सिद्धी देणारी आहे. दुर्गापूजेच्या 9व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधीपूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. त्रिमूर्तींनी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांनी समुद्राच्या काठावर दीर्घकाळ तपश्चर्या केली. तेव्हा महाशक्ती प्रसन्न होऊन देवी सिद्धिदात्रीच्या रूपात त्यांच्यासमोर प्रगट झाली. तिने लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या देवता निर्माण केल्या आणि त्या अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना दिल्या. सिद्धिदात्रीने जगाचा निर्माता म्हणून ब्रह्मदेवाला जबाबदारी दिली. सृष्टी आणि त्यातील प्राण्यांचे रक्षण करण्याची भूमिका विष्णूकडे सोपवली आणि वेळ आल्यावर जगाचा नाश करण्याची भूमिका शिवाकडे दिली. देवीने सांगितले की त्यांची शक्ती त्यांच्या संबंधित पत्नींच्या रूपात आहे, जी त्यांना त्यांचे कार्य करण्यास मदत करतील. असे सांगून तिने त्रिमूर्तींना अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या आहेत त्या प्रदान केल्या. देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना अर्धनारी नटेश्वर या नावानेही ओळखतात. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. देवी सिद्धिदात्री 4 भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावर विराजमान आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख आणि पद्म आहे. ती सर्व सिद्धींची अधिष्ठात्री आहे. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून मनुष्य सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गांमध्ये देवी सिद्धिदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी ही सिद्धिदात्री पूजनीय आहे.